अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे वट सावित्रीची पौर्णिमा, म्हणजे वट सावित्रीच्या पौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। ज्या वेळेला सत्यवानाचा मृत्यू झाला आणि सत्यवानाचे प्राण सावित्रीने त्या वडाच्या झाडाखाली परत मिळवले आणि म्हणून त्या दिवशीपासून वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे। मग वडाच्या झाडाचीच का पूजा? कारण वडाचं झाड जे आहे ते खूप वर्ष राहतं, त्याला फार आयुष्य असतं, म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते। जसं वडाच्या झाडाला खूप आयुष्य आहे, दीर्घायुष्य, खूप वर्ष झाड राहतं, त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपला पती निरोगी राहावा ह्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते। मग ज्या सौभाग्यवती स्त्रिया पूजा करतात त्या बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत त्या कडक उपवास करतात, पण ज्या स्त्रियांना शक्य नाही आहे त्या स्त्रिया गरोदर असतील, पित्ताचा त्रास, BP, शुगर, काही गोळ्या असतील, स्त्रिया आजारी असतील आणि त्यांना उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास न करता जरी पूजा केली तरी ती पूजा मान्य होते। फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने ही पूजा करायची। मग ही पूजा करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्या त्या झाडाची जी पूजा आहे ती करायची आणि सौभाग्यवती स्त्रियांनी एकमेकाची ओटी भरायची। ओटीमध्ये काय घालायचं आणि तिथे गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर ओटी ही भरलीच पाहिजे, ह्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे। मग तुम्ही पूजा केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत असता, 5-7 फेऱ्या ज्या काय काढत असता, त्या फेऱ्या काढत असताना तुम्ही बऱ्याच स्त्रियांना सवय असते बघा व्हिडिओ करणं, फोटो काढणं, पूजा करत असताना फोटोला पोज देणं, पण हे न करता तुम्ही पहिल्यांदा वडाच्या झाडाची पूजा करून 7 प्रदक्षिणा घालत असताना फक्त आणि फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या संसाराच्या सुखासाठी प्रार्थना करायची आहे आणि दोरा गुंडाळायचा आहे। मग हा दोरा गुंडाळत असताना तुम्ही एकमेकाशी न बोलता तुम्ही एक मंत्र म्हणायचा। हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे आणि हा मंत्र कसा म्हणायचा, कोणता मंत्र म्हणायचा हे सांगणार आहे। बघा, हा मंत्र जो आहे तो नमो वैवस्त्वाय च सावित्रीच्या नमो नमः यथा मे र विधवात्मचम कुरु कल्याणी मे नमः। हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचा अर्थ काय आहे बघा, सूर्यपुत्र यमराज आणि पतीचे रक्षण करणारी माता सावित्री, तुम्हा दोघांनाही माझे वारंवार नमन आहे। हे कल्याणी देवी सावित्री, मला अखंड सौभाग्य प्रसाद म्हणून दे, प्रसन्न हो, तुला माझा नमस्कार असो। हे त्या मंत्राचा अर्थ आहे। त्या समजा तुम्हाला हा अवघड मंत्र वाटतो, तिथे पाठ करणं किंवा बघणं शक्य नसेल, त्यापेक्षा सोपा मंत्र मी सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय। हा मंत्र म्हणत जर तुम्ही 7 प्रदक्षिणा त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत केल्या तर तुम्हाला लक्ष्मी नारायणसारखा तुमचा जोडा राहतो। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे तो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आहे, कारण भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीवरती अतिशय प्रेम केलं आणि म्हणून माता लक्ष्मी विष्णूंना सोडून कधीच गेली नाही आणि म्हणून आपल्या दोघांनी कायम एकत्र राहावं, दोघांचा संसार सुखाचा लक्ष्मी नारायणसारखा व्हावा, म्हणून ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र तुम्ही म्हणत वडाच्या झाडाला दोरा गुंडाळायचा आहे। तोही शक्य नसेल तर ओम सावित्रे नमः हा साधा सोपा मंत्र आहे। ओम सावित्रे नमः हा म्हणा, तेही नसेल शक्य तर श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्ही दोरा गुंडाळायचा आहे। कोणताही एक मंत्र म्हणत तुम्ही त्या वडाच्या झाडाची पूजा करून दोरा गुंडाळायचा आहे। गप्पा गोष्टी करायच्या नाहीत। दोरा गुंडाळत असताना पोज द्या, फोटो काढ, हे काढ, ते नंतर करा, पण सगळ्यात पहिल्यांदा मनापासून श्रद्धेनं आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी, संसारासाठी, मुलांसाठी फक्त पूजा करून यायचं आहे। आणि त्यानंतर बघा, संध्याकाळी किंवा सकाळी दिवसभरात तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल, समजा पती तुमचे ऑफिसला जात असतात, रात्री उशीर येतात, केव्हाही रात्री 11 वाजेपर्यंत पती घरी येतील त्यावेळेला पतीवरून काही वस्तू उतरून टाकायच्या आहेत, कारण
पतीला कोणाची नजर लागू नये, दीर्घायुष्य मिळावं, आरोग्य चांगलं राहावं, ह्यासाठी पतीला नजर न लागण्यासाठी, त्याच्यामध्ये नकारात्मकता न येण्यासाठी त्याच्यावरून काही वस्तू उतरायचे. सगळ्यात पहिली वस्तू कोणती आहे तर पतीवरून कापूर ओवाळायचा. कापूरच्या भीमसेन कापूर असेल तर शक्य नसेल तर तुम्ही साधा कापूर घ्या, पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते भीमसेन कापूर. भीमसेन कापूर जो आहे तो नैसर्गिक आहे, त्यावरती केलेले उपाय तुम्हाला लवकर लागू होतात, म्हणून भीमसेन कापूर वापरायचा. फक्त 20-30 रुपये ह्या कापरापेक्षा महाग आहे, पण एकदम जर तुम्ही डबा आणून ठेवला तर तुम्हाला तो परवडतो पण आणि कमी रेटमध्ये पण पडतो. ह्यातल्या 1-2 वड्या घ्यायच्या, तो भीमसेन कापूर आणि 3 लवंगा किंवा 5 लवंगा घ्यायच्या आणि हे प्रज्वलित करायचं आणि पतीवरून 3 किंवा 7 वेळा क्लॉकवाईज उतरायचं आणि घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं. पहिलं. दुसरं, मीठ, मोहरी आणि लाल मिरची. पूर्वी बघा आपले आईवडील मुलांची नजर काढायची. मुलगा कितीही मोठा झाला तर आईवडील वयस्कर असले तरी मुलाची बाहेरून आला तर नजर काढायची, कारण त्यांना त्यांच्या मुलाला कोणाची नजर लागू नये ह्यासाठी ते करायचे, संरक्षण म्हणून. म्हणून पत्नीने सुद्धा पतीच्या वरून मीठ, खडे मीठ, मोहरी आणि लाल 3 मिरच्या घ्यायच्या आणि हे सुद्धा उतरून जर तुम्ही चुलीमध्ये किंवा एखाद्या विस्तवावरती किंवा गॅसवरती जाळलं तरी चालेल. हे सुद्धा 7 वेळा क्लॉकवाईज करायचं. त्यानंतर बघा, एखादा नारळसुद्धा तुम्ही घेऊ शकता. नारळ जो आहे तो घ्या आणि शेंडी न काढलेला असावा, न सोललेला असावा. नारळ घ्यायचा आणि हा नारळसुद्धा तुम्ही 7 वेळा क्लॉकवाईज उतरून तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या निर्जली ठिकाणी टाका, जेणेकरून कुणी बघितला नसला पाहिजे किंवा कोणाचा हात नाही लागला पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही हा नारळ टाकायचा. किंवा लिंबू, एखादा लिंबू घ्या आणि हा लिंबूसुद्धा तुम्ही 7 वेळा क्लॉकवाईज उतरून एखाद्या झाडामध्ये जिथे कचरा वगैरे टाकतात तिथे टाकायचा. त्यामुळं तुमच्या पतीला लागलेली नजर आहे, तुमच्या पतीमध्ये नकारात्मकता आहे, हे सगळं निघून जाऊन तुमच्या पतीचं आरोग्य उत्तमाचं दीर्घायुष्य मिळत असतं. म्हणून तुम्हाला उद्या आवर्जून ही वस्तूसुद्धा उतरून टाकायची आणि त्याचबरोबर उद्या पूजा करत असताना नक्की तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.